चिरत गेला होता, परंतु बरोबर जो पाण्याचं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतो तिथे बॉल पडला आणि 2 रन या बॉलवरती मिळतील. धावाजलात फलकावरती 2. कस्तुरबा बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या बाजूला धवल आणि धवलच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतो शुभम. या ओव्हरमधील दुसरा बॉल असेल. पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द ऑफ साइड खेळला गेला. हा बॉल डेफिनेटली बाउंड्री लाईनला क्लिअर करेल. थ्रू दी पॉइंट खेळला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती दणदणीत चौकार. फलंदाज धवलच्या बॅटमधून 4. स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. धवलला चांगलंच माहिती आहे या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने रन्स बनवायचे आहेत, कारण याच ग्राउंडवरती सातत्यानं प्रॅक्टिस करत असतात हे बॅटर. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं बॉल ट्रॅव्हल होतो. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द ऑफ साईड खेळायचं होतं, परंतु इथे व्हाईट बॉल बॅटला स्पर्श झालेला नाहीये. भरपूर वरतून बॉल त्या ठिकाणी गेलाय. धावसंख्या फलकावरती 7. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. मैदानामध्ये 5 ओव्हर्सचा फॉर्मॅट मागील 4 दिवसांमध्ये आपण पाहिलाय. पुढचा बॉल चांगला व्हाईट यॉर्कर चा प्रयत्न त्या ठिकाणी होता. स्टंपच्या दूर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती होते. 3 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये डिलिव्हर्ड झाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती रन्स आल्यानंतर आता या बॉलवरती शांत ठेवलंय बॅटर धवलला. धवल एक चांगला ऑलराऊंडर आहे टीमचा. त्याच्याकडून भरपूर सारे अपेक्षा असणार आहेत. त्याला रोखण्याकरिता कस्तूप सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. चौथा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय. हा देखील वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट आलाय. 7 धावेवरती ही टोटल मागच्या 2 बॉलवरती थांबले. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकले गेलेत आणि व्हेरिएशन चांगलं आहे. पहिला बॉल यॉर्कर टाकला. दुसरा बॉल शॉर्ट बॉलच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला. आता हा बॉल देखील चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केलाय. पंचांकडे आशीभूत नजरेने पाहिलं होतं विकेट किपरने, तो पंचांच्या माध्यमातून तो रिस्पॉन्स आलेला नाहीये. सलगचा 3रा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलर कस्तूपच्या माध्यमातून. मेहनती खेळाडू आहे कस्तूप. फिटनेस असो त्याचबरोबर प्रॅक्टिस असो चांगल्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करतो आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी या सिच्युएशनला होतोय. धावा झाल्यात फलकावरती 7. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. लास्ट बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल फाईन लेगला खेळायचा होता. अगोदरच बॅटचा फेस ओपन केलं होतं आणि त्याचमुळे बॉलर त्या ठिकाणी सक्षम झाला आणि बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. 1 रन या बॉलवरती मिळते. 8 धावा स्कोरकार्डवरती. पहिल्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर 7 रन्स आल्या होत्या, परंतु त्या 7 रन्स आल्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 1 रन या ठिकाणी खर्च केले. धावा झाल्यात फलकावरती 8. विकेट या ओव्हरमध्ये आलेली नाहीये, परंतु इकॉनॉमी चांगली मेंटेन केले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावरती 8. आता गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 हाताळण्याकरिता अमन आलाय. अजून एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो. या टीम मधील यंगस्टरची कमी नाहीये आणि खऱ्या अर्थानं सिनियर प्लेयर या टीममध्ये आहेत. त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. दिपेशचा आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. त्याच्या सोबतीनं केवलचा उल्लेख करावा लागणार आहे. अजून एक वेगवान बॉलर अमन बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि यावरची सुरुवात त्याने डॉटने केलाय. पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर बॉलरला देखील एक वेगळा आत्मविश्वास मिळतो पुढचे 5 बॉल टाकण्याकरिता. आताचा बॉल बॉडी लाईन मध्ये टाकला होता. फाईन लेगला खेळलाय. फिल्डर दूरवरून येत आहेत. 2 रन्सची मागणी आहे आणि त्या 2 रन त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात.
आजच्या दिवसातील हा 5वा सामना आपण पाहतोय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये जर आपण रिझल्ट पाहिला तर रन्स डिफेंड झाल्या होत्या. थर्ड मॅचमध्ये रन्स चेज झाल्या. चौथ्या सामन्यामध्ये देखील रन्स चेज होताना आपण पाहिल्या होत्या. लॉंग ऑनला बॉल जातोय, डीपमधून फिल्डर येईल तत्पूर्वी 1 रन या बॉलवरती कंप्लीट केले. 11 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्यानं धवल संघर्ष करतोय. शुभमला आतापर्यंत स्ट्राईक आलेली नाहीये. आता शुभमला स्ट्राईक आले या बॉलवरती. कदाचित पहिल्या बॉलपासून तो अटॅकिंग मूडमध्ये असेल, कारण मागच्या 9 बॉलमध्ये फक्त एक मोठा स्ट्रोक आलाय, तो देखील दुसऱ्या बॉलवरती. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचमुळे ते प्रेशर त्या ठिकाणी बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल बॅटरला देखील बीट केलं या बॉलवरती. 1 रन पुन्हा एकदा मिळेल आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 12. शुभम स्ट्राईकवरती आला होता, एअर स्ट्राईक करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु इथे ते एअर स्ट्राईक त्या ठिकाणी सक्सेस झालेले नाहीये. अमनचं हे षटक देखील चांगलं राहिलं आतापर्यंत. आता चांगल्या पद्धतीनं ऑफ्टनवरती शफलून बॉटम हँडचा वापर केला आणि भरपूर वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौक. यस, चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. अंपायरचा त्या ठिकाणी इशारा आलाय. यस, इट इज अ 4 रन. शेवटचा बॉल असेल. पहिले 4 बॉल चांगले होते. हा देखील बॉल जर आपण पाहिला तर पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटरने अगोदरच तो पवित्रा घेतला होता. फाईन लेगला खेळायचं आहे आणि खऱ्या अर्थानं ते प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाले. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल जातोय, डीपमधून फिल्डर येतोय. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 2 रन येत असताना पाहायला मिळत आहेत या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 18. 18 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. मागील ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 10 रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. विकेट आतापर्यंत लाभलेली नाही आहे. ती मागचे 2 ओव्हर्स विकेटलेस राहिल्यात. रन्स त्या देखील आलेल्या नाही आहेत. टीमचा स्ट्रायकर बॉलर कस्तुब, त्याला आणलं गेलं गोलंदाजी मार्क वरती. या थर्ड ओव्हरमध्ये 2 ओव्हर्समध्ये विकेट आलेली नाही आहे. कदाचित या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग चा पवित्र असेल बॉलरचा आणि त्या अटॅकिंग झोनमध्ये बॉलिंग केली जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला बॅटरकडून देखील अटॅक होऊ शकतो, परंतु आतापर्यंत तो आत्मविश्वास दिसला नाहीये. आणि फायनली शुभमच्या बॅटमधून चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. या 4 रन धावसंख्या फलकावरती 22-22 वरती ही टोटल आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका आपण पाहिला शुभमचा. मागील 13 बॉलमध्ये शुभम आतापर्यंत फक्त 2 बॉल खेळलाय आणि 2 मध्ये 5 रन्स त्याने बनवल्यात. धवलच्या बॅटमधून 11 मध्ये 16 आल्यात. स्ट्राईक रेट थोडासा खराब आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील दुसरा बॉल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटला स्पर्श झाला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 23 झाल्यात स्कोर कार्डवरती. या ओव्हरमध्ये कस्तूरवरती थोडंसं प्रेशर दिसतंय, कारण मागचे 2 बॉल जर आपण पाहिले तर जी गोलंदाजी तो या ओव्हरमध्ये करतोय आणि जी गोलंदाजी त्याने पहिल्या ओव्हरमध्ये केली होती त्यामध्ये भरपूर फरक दिसलाय. त्याची लेंथ, त्याचा वेग, त्याचबरोबर तो रिदम. आय थिंक येणारे 5 बॉल इन्स्पायर होऊ शकतो. आता खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये आणि बॉल आता सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 6 रन्स करिता शुभम आता रंगात आलाय आणि त्याच्या बॅटमधून देखील त्या ठिकाणी रन्स येऊ लागल्यात. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय थोडीशी नजर त्या ठिकाणी हटली गेली होती, परंतु कॉन्फिडन्स खूप कमी झाला नव्हता. 6 रन्स या ठिकाणी येत आहेत बॅटर शुभमच्या बॅटमधून आणि हा त्याच्या बॅटमधून हा दुसरा मोठा फटका आलाय. 29 धावा फलकावरती लागल्या जातात. आता तो रिदम सापडला बॅटिंग करणाऱ्या टीमला. श्री गणेश नगावे टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खार्डी. 29 धावा फलकावरती लागल्या जातात. आता तो रिदम सापडला बॅटिंग करणाऱ्या टीमला. श्री गणेश नगावे टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खार्डी. 29 धावा फलकावरती लागल्या जातात. आता तो रिदम सापडला बॅटिंग करणाऱ्या टीमला. श्री गणेश नगावे टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खार्डी.
29 फलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. 29 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. शुभम 3 मध्ये 11 त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला धवल 11 मध्ये 16. कॉन्ट्रीब्युशन चांगलं आहे दोन्ही बॅटरचं, परंतु धवलची जी बॅटिंग आहे त्याचं बॅटिंग स्ट्राईक रेट थोडंसं दाडकीने लक्ष वेधून घेताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला शुभमने कुठली कमी पडू दिलेली नाहीये. कदाचित जर पहिल्या ओव्हरपासून तो स्ट्रायकिंगवरती असला तर चित्र वेगळं असतं. 29 झाल्या स्कोर कार्डमध्ये. 2 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झालाय. मागच्या 2 बॉलमध्ये कसूब थोडासा महागात पडलाय. आणखीन काही रन्स येतील या देखील फटक्यामध्ये दम आहे. बॉल चालय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार फलंदाज शुभमच्या बॅटमधून. सलग 2 षटकार मारल्यात आणि बँकमध्ये टार्गेट कोणाला केलं तर ऑपोजिशन टीमचा एक महत्वाचा बॉलर अटॅकिंग बॉलरवरती अटॅक या ठिकाणी चढवला गेलाय आणि ती अटॅकिंग बॅटिंग या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते बॅटर शुभमच्या बॅटमधून. 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 17 रन्स बनवल्यात. त्या 4 बॉलमध्ये 2 षटकार आहेत. त्या 4 बॉलमध्ये 1 चौकार आणि त्या 4 बॉलमध्ये 1 सिंगल आहे. 35 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये ज्या 17 रन्स झाल्यात त्या बेनिफिट देऊन जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18 स्कोर कार्डवरती लागल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कस्तूब आला आणि कस्तूबवरती धावांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय. आकाशातून तर पाऊस पडतोय, परंतु दुसऱ्या बाजूला शुभमच्या बॅटमधून देखील पाऊस बरसताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. चौथा बॉल या ओव्हरमधील कस्तूब आता समोर लॉफ्ट केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. सलगचा तिसरा षटकार बॅटर शुभमच्या बॅटमधून. आधी फाईन लेगला मारले होते 2, तर आता एक मारलाय लॉंग ऑफला. एकेचाळीस फलकावरती लागला गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत सगळ्यात कंटिन्यू लेदर बॉल क्रिकेट खेळत असतो शुभम आणि त्याच फॉर्मॅटचा बेनिफिट रबर बॉलमध्ये देखील मिळते. कारण बॉलवरती ती नजर, कारण आतापर्यंत आपण ऑब्झर्व केलं असेल बॉडी लाईनमध्ये मोस्टली बॉल डिलिव्हर्ड केलेत शुभमच्या अगेन्स्ट आणि त्या देखील बॉलवरती ती नजर राहिले. फाईट बॉल अजून एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल झालेत. धावा झाल्यात फलकावरती 42-42. स्पष्टपणे जाणवते बॉलरवरती प्रेशर आहे, कारण मागचे जे 2 बॉल त्याने आतापर्यंत टाकल्यात दोन्ही एक्स्ट्रा बॉल आणि भरपूर बाहेर टाकल्यात. तो रिदम कुठेतरी सापडत नाहीये. शेवटचे 2 बॉल आहेत. त्या शेवटच्या 2 बॉलवरती बॉलर कस्तूबला फिनिश चांगला करायचं आहे, कारण मागील 4 बॉलमध्ये भरपूर चुका झाल्यात. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि हा देखील बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचल्यात. 2 रन्सची मागणी आहे. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 45 बनल्यात. 45 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. हार्ड लक अभय. केतन भोईर, आपण कुठे असाल आपण मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. काडी चषकाचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. 5 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 25 वरती बॅटिंग करत असताना शुभमला आपण पाहतोय 6 बॉलमध्ये काय ग्रेट बॅटिंग त्याने केली आतापर्यंत. या देखील बॉलला पिकअप शॉटमध्ये परावर्तित करायचं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल जातोय, तत्पूर्वी 1च रन या बॉलवरती घेतलंय आणि धवलने देखील सांगितलं या बॉलवरती 1च रन घेऊ, कारण स्ट्राईक जितका वेळ शुभमला राहील त्या रन्स येतील शुभमच्या बॅटमधून. आणि आतापर्यंत विकेट गमावलेली नाहीये, हे देखील एक बेनिफिट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा जरा आतापर्यंत फलकावरती 46-46 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरचा जर विचार केला तर एकंदरीत 3 षटकार या ओव्हरमध्ये येत असताना आपण पाहिले. 1 चौकार आला या ओव्हरमध्ये आणि भरपूर मोठं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं.
चला विनिंग कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. विलंगी टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन. आताचा फटका स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आकाशाला गवस निघालणारा फटका शुभमच्या बॅट मधून येतोय. षटकार, सिक्सर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या भर पावसामध्ये अवकाश दाखवले साहिलला. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 52 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय आणि पहिल्याच बॉलवरती आकाशाला गवस निघालणारा षटकार आलाय बॅटर शुभमच्या बॅटमधून. या केतन दादा आपलं स्वागत असेल मुख्य मंचावरती. 52 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हरमधील दुसरा बॉल. आता फाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, फाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 53 झाल्या स्कोर कार्डवरती. व्हाईट बॉल मैदानामध्ये टाकला गेलाय. एक्स्ट्रा रन्स देखील भरपूर आल्यात आतापर्यंत. 53 धावा फलकावरती. 8 मध्ये 32 वरती बॅटिंग करताना शुभमला आपण पाहतोय. धवलला मागच्या काही बॉलवरती स्ट्राईक आलेली नाहीये, परंतु धवलने या ठिकाणी शुभमची बॅटिंग एन्जॉय केलंय. कारण ज्या पद्धतीनं शुभम बरसला या भर पावसामध्ये, या ओल्या खेळपट्टीवरती ज्या वेगानं बॉल येतो त्याच वेगानं बॅटस्विंग देखील आहे, परंतु आता उत्तर नव्हतं या बॉलवरती. चांगला बॉल साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या बॉलवरती बीट केलंय बॉलर साहिलने मिस्टर शुभमला. आता समोर लॉफ्ट केलाय, हा देखील बॉल भरपूर लांब चाललाय. लॉंग अँड स्ट्रॉंग समोर, षटकार. ऍक्च्युअल रिप्ले मध्ये आपण पाहतो ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल काय पिक केला होता आणि भरपूर उंच हा षटकार या ओव्हर मधील दुसरा मारलाय. 38 वरती बॅटिंग करत असताना शुभमला पण पाहतोय. 10 बॉल मध्ये स्ट्राईक रेट अत्यंत चांगला आहे. 59 स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 2 ओव्हर मध्ये फक्त 18 होत आहे, परंतु मागच्या ओव्हर मध्ये आलेल्या रन्स इथे फायदेशीर ठरल्यात. हा देखील बेसबॉल स्टाईल हॅमर केलाय. सलगचा दुसरा षटकार. आधीचा लॉंग ऑफला, आता लॉंगरला मारलाय. सलग दुसरा षटकार. 6 धावा. फोर्टी 44 वरती बॅटिंग करत असताना शुभमला आपण पाहतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये शेखरची बॅटिंग अनबिलिव्हेबल. तो नॉक आपण पाहिला त्याचा. आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून जात असताना अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती शुभमला आपण पाहतोय. 65 बनल्यात. 65. चौथ्या षटकामधील अजूनही 2 बॉलचं केलं बाकी आहे. 5वा बॉल. आता देखील खेचलं या बॉलला. डिस्टन्स हवंय, परंतु ते डिस्टन्स मिळू शकलेलं नाहीये. स्वतः बॉलर बॉलच्या मागे गेला होता आणि या देखील बॉलवरती 2 रन्स मिळवल्यात. 46 वरती जाऊन पोहोचलाय. टीमचे टोटल 67. लास्ट बॉल या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केलं या मॅच मध्ये शुभमने. कदाचित त्या 2 ओव्हर्स मध्ये शुभमला जर बॅटिंग मिळाली असती, ती स्ट्राईक जर मिळाली असती, तर जिथे 67 दिसतात कदाचित तिकडे वेगळा आकडा असता. बीट केले की व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये ज्याने पहिला दिवस गाजवला होता, अक्षरशः प्रत्येकाला प्रभावित केला होता त्याच्या बॅटिंगने, अर्थात सर्वेश शेलारला पण पाहतोय. वेडीचा सुपरस्टार. इथे 1 रन मिळेल. यस, व्हाईट बॉल साठी रेफर केले गेले. अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. चला विनिंग कॅप्टन प्लीज आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चामुंडा स्पोर्ट्स विरातन करूता, त्याचबरोबर विलंगी टीम आणि NCC तिगरे टीम. लव बॉयज डोंगरे. यस, व्हाईट बॉल. धवलकडे स्ट्राईक असेल या शेवटच्या बॉलवरती.
आणि त्याचबरोबर मैदानामध्ये जो सामना सुरू आहे त्या दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी आहेत उपस्थित. शेवटचा बॉल बॅटचा टॉपिच घेऊन खाली राहिलाय. रन घेतलेली नाही या बॉलवरती, कारण शेवटचे 6 बॉल आहेत आणि त्या 6 बॉलमध्ये शुभम जोल स्ट्राईक द्यायचे. हे षटक या ठिकाणी संपले. धावा झाल्यात फलकावरती. 70 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. या 6 बॉल नंतर आपण ड्रॉची जी प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण करणार आहोत. चला, विनिंग टीमचे कॅप्टन प्लीज या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सरळ पाठवले मिड विकेटच्या बाहेर. बॅट दाखवायचे शुभम. अर्धशतक पूर्ण झालंय शुभमचं आणि या भर पावसामध्ये रन बरसवल्यात. धावांचा पाऊस पाडलाय आणि जल्लोष या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतो डगआउट मध्ये, कारण या 50चं सेलिब्रेशन होतं. या अर्धशतकाचं सेलिब्रेशन झालंय. पहिल्याच बॉलवरती षटकार. दुसरा ऑन साइडला खेळला. हा देखील मिड विकेटला चाललाय. फ्लॅट चौकार की षटकार, षटकार की चौकार, तर हा आलाय चौकार. 4. पाठवा लवकर. ऐंशी धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि शुभमच्या बॅट मधून 14 मध्ये तब्बल 56 धावा येत असताना पाहायला मिळतात. का लाजवाब बॅटिंग या ठिकाणी केलंय. चला प्लीज विनिंग टीमचे कॅप्टन या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ड्रॉची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत या ओव्हर्स मधील आणि बॉलरवरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलरवरती हवी होताना पाहिले शुभमला. आता नो लुकचा अंदाज होता स्टंपच्या समोर आणि आता मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे शुभमला, परंतु एक चांगला नॉक बॅट दाखवायचे शुभम. एक ग्रेट नॉक शुभमचा पाहायला मिळाला. 14 बॉल खेळला, 56 बनवल्या आणि 15व्या बॉलवरती शुभमची विकेट गेले, परंतु एक चांगला नॉक या ठिकाणी शुभमचा पाहायला मिळाला. त्यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर चिराग मैदानावरती दाखल झालाय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. चांगला बाउन्सर मैदानामध्ये टाकला. या ओव्हर्स मध्ये बाउन्सरला किंमत चांगली असते. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एक रन मिळते या बॉलवरती. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या फलकावरती 81 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील शेवटचा बॉल. फाईन लेगला खेळायचा होता. गोल्डन चान्स या बॉलवरती होता आणि विकेट देखील लास्ट बॉलवरती गेलाय. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 81 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
81 आणि 82चं टार्गेट समोर सेट केले गेले. 82 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 82 चेस करायचे आहेत. चला लॉर्ड्स अगेन टाकल्या जातील.
पहिलाच बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. जे प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनेलवर श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. अगदी नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. ऑल इज वेल. त्यांनी दाखवला शुभम अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. 12वी असणारच. सध्या जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 ते 13 अर्धशतक लगावले गेलेत, ते मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. चांगली गोलंदाजी धवलने स्टार्ट चांगली दिले. अप्रोच इंटेंट त्याचा खूप चांगला राहिला आहे आत्तापर्यंतचा. दीपेश होता. एक रन सुद्धा नाहीये. 3 रन. बॉल बॉल ओव्हर झालेली आहे. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. SP बॉईज ट्रॉफी 2026 सीझन 6 आपण सातत्याने पाहत आहेत. 5 सीझन पाहिले. शुभम गोलंदाजी मार्कवर.
दुसरं षटक हाताळण्याकरिता चांगली बॅटिंग केली. विथ द बॅटने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दाखवला. क्लास त्याने दाखवला आपला. आणि आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन दीपेशसाठी. दीपेशकडे सुद्धा कॅलिबर आहे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप तफावत असते. धन्यवाद केतन भोईर. केतन भोईर आपण यायचं आहे. आपला यथोचित स्वागत सन्मान. केतन भोईर आपण यायचं आहे. अन्यथा पुढील वर्षात शुभम पाध्ये सुद्धा तुमच्या स्पर्धेला येणार नाहीत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. सेकंड बाउन्सने बॉलने वेग घेतला. बाउंड्री लाईनचा कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 रन. अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. हार्दिक किने आम्हाला दर्शवत आहेत 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. खूपच बॉल उंचीवर गेला होता. तेवढं परफेक्ट हवं तसं एलिव्हेशन मिळालं नाही. आणि इथून हे पहा मोमेंट, क्या बात आहे. यानंतरचं शुभम आणि काय अप्रतिम मोमेंट पाहायला मिळत आहेत. या आपण केतनजी भोईर जे खार्डी गावचे अनमोल रत्न आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते शुभमजी पाध्यसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. केतनजी भोईर हार्ड लक बट चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. आणि इथून मात्र आपण पाहतायत काय जबरदस्त फटका खेळला. व्हॉट अ शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. टेक्निकली साऊंड. आउट ऑफ द पार्क. SP बॉयज ट्रॉफी षटकार. क्लासी शॉट. सोळा रन झालेत. यावेळेला हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. शुभम पाठलाग करतायत बॉलचा. एन्जॉय करतायत. एफर्ट घेत आहेत. मेहनत त्यांची मात्र यावेळेला रंग आणते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 65 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 65 रन हे सामन्याचं समीकरण आहे. बॉईज डोंगरे या टीम बरोबर लगेच मॅच खेळण्यासाठी सज्ज असेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी धवलला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलाय. राईट अर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. मात्र थोडेसे शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. त्यामुळे चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. तर दोन्हीही फलंदाज पाहायला मिळत आहेत. एका साईडला दीपेश दिप्याला आपण पाहत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडीफार रेस्ट घेतली होती, परंतु त्यानंतर
रक्तातच आमच्या क्रिकेट आहे. दर्शवून दाखवलं. ऑफ साईडला बॉल थांबलाय पाण्यामध्ये. तिथून मात्र धवल येत आहेत फार वेगाने. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत इथे मात्र रन्स मिळेल का? 2 रन्स तर कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितेश कदम आणि त्या ठिकाणी पाहायला मिळतं सर्विस शेलार सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तर सिंगल डबलने इफेक्ट काहीच पडणार नाही. षटकार चौकार मारावे लागणार आहेत. पाऊस 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 फक्त पाऊसच दिसतोय. निलेशजी पाध्यसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून SP बॉईज ट्रॉफी या स्पर्धेने मात्र एक वेगळीच उंची घेतली. कारण या जगामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती असतात. एक बोलून दाखवणारे आणि एक करून दाखवणारे. त्यामधलं दुसरा जो वाक्य आहे ते करून दाखवणारे शुभमजी पाध्यसाहेब आहेत. यावेळेला चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. धवल बरोबर गुडलेन स्पॉटला पाणी जिथे साचलेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणात तिथेच बरोबर बॉल पिच करत असताना पाहायला मिळतो. ही टेक्निक असते एखाद्या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. एकदा लई त्याला मिळाली तर डेफिनेटली ऑटोमॅटिकली सुरू मिळतो. आणि या वेळेला जरूर टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा त्या स्पॉटवर गोलंदाजी करत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी केली आत्तापर्यंत. 4 बॉल झालेत त्यामध्ये 3 बॉल डॉट आलेत. संघाची धावसंख्या 19. विजयासाठी 63 रनची अजूनसुद्धा नितांत आवश्यकता. पुन्हा एकदा तेच तर्रार हा बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले धवलने. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. श्री गणेश नगावे टीमने प्रथम बॅटिंग करताना 81 रन फलकावर लगावल्या आणि त्यामध्ये सध्या तरी नगावे एक्सप्रेस धवल गोलंदाजी करताना सुपर बॉलिंग. चांगला बॉल यावेळेला पुन्हा एकदा रफ्तार का राजा सध्या तरी पाहायला मिळतोय मिस्टर धवल. ग्रेट बॉलिंग. एक्सलंट बॉलिंग. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि चांगल्या सेट फलंदाजाला अमनला त्या ठिकाणी पाहतच राहावे लागले. ते बॉल जणू काही धवल आणि शुभममध्ये प्रॅक्टिस सुरू आहे हे दृश्य पाहायला मिळालं. फक्त 2 रन्स खर्च केल्या. 12 बॉलमध्ये 63 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. त्या अगोदर हर्षद यांना आपण पाहतायत. हर्षल यांना आपण पाहू शकाल. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. एक SP शुभम पाध्ये यांचं चांगलं बॉन्डिंग. तेजस आणि हर्षल ही ब्रदर जोडी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आणि चांगले स्वभावाचे धनी आहेत दोन्हीही. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर दोन्हीही बंधू हर्षल आणि तेजस. 19 रन 1 गडी बाद. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे. 4थं षटक हाताळण्याकरता शुभमला कंटिन्यूज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पहिलं षटक हाताळलं होतं धवलने. शुभमने मात्र यावेळेला आपण पाहतायत दुसरं तिसरं षटक धवल आणि 4थं षटक आता चिराग. हा बॉल सोडून दिला होता. 1 रन मिळेल. हळूहळू निखिल रेड्डी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक स्वतः आयोजक आहेत. एकदा SP बॉयजचं टी-शर्ट परिधान करून निखिल स्वतः आयोजक सुद्धा आहेत. ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खूप चांगली राबवतात स्पर्धा. यंदाच्या वर्षात समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली त्यांनी. थँक्यू. वीसला 1. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. फक्त डॉट बॉल येत आहेत. आदरणीय मंदारजी, गणेशजी आणि राहुलजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला परंतु टॅकल केला की काय
अशाच पद्धतीने मात्र या वेळेला दृश्य पाहायला मिळालं. सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे. काय अप्रतिम रेकॉर्डवर रेकॉर्ड घडताना पाहायला मिळतात. हा पहा प्रिव्हियस बॉल अप्रतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला षटकारात. या वेळेला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्ले सिद्धांत कदम दर्शवत असताना प्रेक्षक वर्गांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. एवढ्या मुसळधार पावसामध्ये ते इथे आलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. काही ट्रोलिंग स्पोर्ट्सवर मॅचचा आनंद घेत असताना ते सुद्धा एन्जॉय करत असतील. 26-1 चांगला बॉल होता, पायावर जाऊन बॉल आदळला, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 27. कदाचित हलकीशी बॅटची एज असावी, त्यामुळे सर्वेश शेलारने मात्र त्या ठिकाणी लेग बाईज दिली नाही. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 22 की लेग बाईज. जरा ॲक्शन करा जरा सर्वेश शेलार. 22 की लेग बाईज? लेग बाईज, ओके. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी चिरागच्या द्वारे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27-27. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता आणि शुभमच्या हातामध्ये सेफ हँड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर अमन. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली आतापर्यंत. आणि षटक क्रमांक कंप्लीट झालाय. ह्या वेळेला 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहताय 55 रनची आवश्यकता आहे. नीड 55 रन्स फ्रॉम 6 बॉल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा. 2:45 वाजलेत घड्यात. आता सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि शुभमजी पाध्यसाहेब आमच्यापर्यंत माहिती देतात की 4 षटकांचा पुढील सामने आपल्याला पाहायला मिळतील कंपल्सरी. 55 हा आकडा यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिला तर निरोप घेतला इंग्लंडच्या खेळाडूने बेन स्टोक्सची जर्सी नंबर 55 आणि अलविदा केलं क्रिकेटच्या खेळाला. आणि वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन दी वर्ल्ड. आणि काय अप्रतिम मात्र जबरदस्त बेन स्टोक्सने आपली कारकीर्द गाजवली. आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 वरून 29 या 28 या धावसंख्येवर. 6 बॉल 54 रन. 1 फॉर द ओव्हर. आणि नितेशजी कदम कधी कधी सर्वेश शेलारला तुमच्या पॅनलमध्ये घ्यायला हरकत नाहीये. ते शिकतायत अजून. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. आणि सर्वेश शेलार व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. 6 बॉल 53.
शॉर्ट ऑफ लेन बॉल, परंतु खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा. राकेश या ठिकाणी गोलंदाजी हवी तशी होत नाहीये. तर काय एक्झॅक्टली यावेळेला नितेश कदम यांचं रिॲक्शन काय आहे हे सुद्धा पाहिलं जाईल की गोलंदाज चेंज केला जाईल का. इंजुरी नाही, काही नाही, मात्र गोलंदाजी यावेळेला चेंज केली जाते. त्यामुळे नितेश कदम तेच सांगतायत की इंजुरी जर झाली तर तुम्ही बदलू शकता बॉलर, परंतु इथे विनाकारण मात्र बॉलर चेंज करता येणार नाही. त्याला काहीतरी रिझन असावं लागतं. मग त्यांनी 10 वाईट टाकले तरी हरकत नाही आहे. तो इंजुरीने त्रस्त झाला पाहिजे. काही गोलंदाज यावेळेला हँड प्रॉब्लेम आहे का शोल्डरचा. मी त्यामुळे मात्र यावेळेला ॲडजस्टमेंट केलं जातं, परंतु दोन बॅटरचं रिॲक्शन काय आहे ह्या वेळेला ते सुद्धा पाहिलं जाईल. चला गोलंदाज, दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणलंय. 2 वाईड आल्यानंतर आपण पाहत आहेत गोलंदाज समीरला आणलंय. गोलंदाजी मार्कवर येताना 2 वाईड आले आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी शोल्डरचा प्रॉब्लेम यावेळेला राकेश यांचा आहे. लवकर रिकवर होतील. समालोचन क्षेत्रामध्ये समालोचन करताना बरेच असे हे प्रॉब्लेम काही गोलंदाजाने क्रिएट केलेत, पडलेत, मग गोलंदाजी त्यांची झालेली नाही आहे. हे सातत्याने पाहिलेलं आहे. ऑन साईडला तगडा स्ट्रोक पाहायला मिळतो. 4 रन. वेगाने बॉल निघून गेला होता. चौकारासाठी दिपेशच्या बॅटमधून 4. चांगला फटका. कोणताही फिल्डर नव्हता. चिराग थोडेसे पाठीमागे होते आणि इथून पहिल्याच बॉलवर समीरच्या चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा खार्डी या टीमची. ऑन साईडला खूप चांगला फटका पूल केलाय आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलंय. खूप चांगला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. आणि संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेले. 38 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला ऑन साईडला कडक स्ट्रोक दीपेशच्या बॅटमधून सिग्नेचर शॉट. 6 धावा. चाळीस रन झालेले आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत आता 38 रनची आवश्यकता आहे. राईट मोर द विकेटने समीर. पुन्हा एकदा दीपेशच्या बॅटमधून इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स. क्या बात आहे. क्लासी बॅटिंग. काय स्ट्रोक खेळले त्यावेळेला. ॲक्शन रिप्ले जणू काही पाहिलाय अशा पद्धतीने तो फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. काय बॉडम हँडचा वापर केला होता. नजाकत भरा शॉट. 50 धावा फलकावर. विजयासाठी 32ची आवश्यकता. बॉल आहेत 2 चौकार 2 षटकार. दीपेश एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉलमध्ये 34 रन. झंझावती खेळी करतोय. चांगला बॉल होता. फक्त यावेळेला सोडून दिलं आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत. या अगोदर साहिलचा मी उल्लेख केला होता. चांगली गोलंदाजी केली होती. फक्त बॉलला तो रिलीज करायचा कोणत्याही प्रकारचा एफर्ट तो घेत नव्हता. एकंदरीत फक्त माइंडने गोलंदाजी केली खूप चांगली. तिथून टप्पा पडण्याचा प्रयत्न पहा. थोडेसे एफर्ट घेतले की हा प्रॉब्लेम क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतो. मग अधून टाकण्याचा प्रयत्न असतो आणि त्याचमुळे थोडेसे यावेळेला एनर्जी जास्त लावली होती आणि त्यामुळे मात्र हा व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. शुभम तेच सांगत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 वर जाऊन पोहोचले गेले. हा चांगला बॉल होता.
मात्र शुभमच्या हातामध्ये सेफ हँड आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि जवळजवळ 30 धावेने पराभव स्वीकारावा लागला तो खार्डी या संघाला. आणि श्री गणेश नगावे संघाने मात्र इथे बाजी मारले आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यासाठी ते सज्ज झालेत. चला लव बॉईज डोंगरे टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आणि लगेच टॉस करण्यासाठी श्री गणेश नगावे टीमचे कॅप्टन चिराग लगेच आपण